स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. काल मी काही कामास्तव बिझी असल्यामुळे सॅटर्डे संडे ऑफिसवर थोडीशी गर्दी असते, त्याच्यामुळे माझं व्हॉट्सअपकडे लक्ष नव्हतं. पण मी जेव्हा थोडासा फ्री झालो, मी बघितलं की मला खूप सारे मेसेज आलेले होते. नियर टू 50 ते 60 मेसेजेस होते की दादा बोनस मार्क्सची जी PDF अवेलेबल झालेली आहे. काही म्हणाले की माझ्या शिफ्टला 1 मार्क आलाय, काही माझ्या शिफ्टला 2 मार्क्स आलेत आणि आमचं पर्सेंटाईल वाढणार किती हा प्रत्येकाचा प्रश्न होता. काही शिफ्टमध्ये 3 मार्क सुद्धा वाढलेले आहेत, तर त्यांचं किती पर्सेंटाईल वाढणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. तर आपण आज त्याच्यावर डिस्कस करूया की पर्सेंटाईल कोणाचं वाढणार आहे आणि कोणाचं कमी होणार आहे, हे सगळं आपण समजून घेऊया. पण त्याआधी सगळ्यात पहिले एक अनालिसिस करूया की कोणत्या शिफ्टला कोणते मार्क्स किंवा किती बोनस मार्क्स मिळालेत. जेव्हा आपण 15 एप्रिलची शिफ्ट बघतोय तेव्हा आपल्याला 3 बोनस मार्क्स त्याच्यामध्ये मिळालेत मॉर्निंग. 15 एप्रिलची मॉर्निंग 3 मार्क्स. 11 एप्रिल मॉर्निंग 11 एप्रिल मॉर्निंग 2 मार्क्स आपल्याला मिळाले आहेत. 13 एप्रिल इव्हिनिंग मध्ये आपल्याला पुन्हा 2 मार्क्स मिळालेले आहेत. 16 एप्रिल इव्हिनिंग मध्ये पुन्हा 2 मार्क्स बोनस आहेत. 17 एप्रिल मॉर्निंग मध्ये पुन्हा 2 मार्क्स बोनस आहेत. 19 एप्रिल इव्हिनिंग मध्ये 2 मार्क्स बोनस आहेत. 20 एप्रिल इव्हिनिंग मध्ये 2 मार्क्स बोनस आहेत. आणि 11 एप्रिल इव्हिनिंग, 15 एप्रिल इव्हिनिंग आणि 17 एप्रिल इव्हिनिंग मध्ये प्रत्येकी एक एक क्वेश्चन चुकलेला आहे आणि एक एक बोनस मार्क्स प्रत्येकाला देण्यात येणार आहेत. आणि काही क्वेश्चन्सचे आन्सर चुकले होते. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन बरोबर होता, सगळं बरोबर होतं, फक्त समजा त्यांनी ऑप्शन ए सिलेक्ट केलेला होता, तर ते मे बी ऑप्शन डी त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा 4 शिफ्ट आहेत. 11 तारखेची मॉर्निंग शिफ्टमध्ये एक फिजिक्सचा क्वेश्चन आहे. 15 तारखेच्या मॉर्निंगमध्ये एक फिजिक्सचा क्वेश्चन आहे. 15 तारखेला पुन्हा केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन आहे आणि 16 तारखेला इव्हिनिंगला एक म्हणूया केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अटॅच करून देणार आहे, तुम्ही सुद्धा अनालिसिस करू शकता. मग किती मार्क्स वाढणार दादा? माझं 15 एप्रिल, जसं आता म्हणूया आपण 15 एप्रिल मॉर्निंग आहे, माझे 3 मार्क्स वाढत आहेत, मग माझं पर्सेंटाईल किती पर्सेंट न वाढणार? 1% 2%? लक्षात घ्या, कुणाचंही पर्सेंटाईल नुसते तुम्हाला बोनस मार्क्स त्या शिफ्टमध्ये मिळालेले आहेत म्हणून वाढणार नाहीये किंवा कमी सुद्धा होणार नाहीये. का बरं? पर्सेंटाईल सिस्टीम कसं वर्क करतं लक्षात घ्या. तुमच्या शिफ्टमध्ये ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स असतील, ज्याला 180 मार्क्स असतील, त्याला 100 पर्सेंटाईल लेट्स दिलं जाईल. मग ज्याला 179 असेल त्याला 99 दिलं जाईल आणि असं असं खाली हे पर्सेंटाईल येत असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला समजा 100 मार्क्स आहेत आणि बोनस मार्क्स करून 103 झाले, तर त्या टॉपरचे सुद्धा 3 मार्क वाढलेत. म्हणजे प्रत्येकाचे 3 मार्क वाढलेले आहेत. त्याच्यामुळे याचा पर्सेंटाईलवर काहीही इफेक्ट पडणार नाहीये. आधी सुद्धा तुम्हाला जर समजा 80 पर्सेंटाईल येणार असेल, 100, जे काय पर्सेंटाईल तुमचं आधी एक्सपेक्टेड होतं, तेच पर्सेंटाईल तुमच्यासाठी राहणार आहे. पर्सेंटाईल मध्ये याचा काहीही फरक पडणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग फरक कुणाला पडणार आहे, फायदा कुणाला याचा होणार आहे, नुकसान कुणाला होणार आहे? तर हे जे मी 4 शेवटचे कॉलम्स सांगितले, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 11th मॉर्निंगची शिफ्ट आहे फिजिक्स, हा क्वेश्चन जे आहे त्याची आन्सर की अपडेट झाली. म्हणजे मे बी पहिला ऑप्शन ए करेक्ट त्यांनी दिलेला असेल, पण त्याचा ऑप्शन सी करेक्ट होतं. ठीक आहे, आता ऑफकोर्स जेव्हा आन्सर की रिलीज झाली, ज्यांचं सी त्यांनी बरोबर केलेलं होतं पण तरी तिथे चुकीचं धरल्यामुळे त्यांना तो स्कोर धरता आला नाही. पण म्हणून अशा मुलांचा आता त्या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी 1 मार्क वाढलेला आहे आणि आधी ज्यांनी ए सिलेक्ट केलेलं होतं ते चुकीचं होतं, त्यांचा 1 मार्क आता कमी झालेला आहे. असे 4च क्वेश्चन्स आहेत. एक क्वेश्चन 11 एप्रिल मॉर्निंगला आहे, 15 एप्रिल मॉर्निंगला आहे, 15 एप्रिल पुन्हा मॉर्निंगला आहे आणि 16 एप्रिल इव्हिनिंगला आहे. तर या 4 शिफ्टचे मुलांचा 1 मार्क वाढू शकतो किंवा 1 मार्क कमी होऊ शकतो. बाकी सगळ्या शिफ्टसाठी काहीही फरक पडलेला नाहीये. जे काही पर्सेंटाईल तुमचं येणं एक्सपेक्टेड होतं, मे बी तुम्ही ते प्रेडिक्टरवर बघितलं असेल, वेगवेगळ्या काउन्सिलिंग चॅनल्सवर बघितलं असेल, तेच पर्सेंटाईल तुमचं येणार आहे. पर्सेंटाईलवर काहीही इफेक्ट याचा होणार नाहीये. मग याची PDF कुठे भेटेल, हे अनालिसिस कुठे भेटेल, तर सगळंच्या सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आपली पर्सनल काउन्सिलिंग लवकरच लॉन्च होईल. बरेच जण मला विचारतायत कसं करायचंय, काय करायचंय. काळजी करू नका, लवकरच काउन्सिलिंग लॉन्च होईल आणि तुम्ही त्याच्यात एनरोल करू शकाल. आणि तुम्हाला जर तुमच्या पर्सेंटेजवर अनालिसिस हवंय, तुम्ही आमच्या अजून पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल, तर या नंबरवर तुम्ही तुमचं नाव, सीईटीचे मार्क्स, जेईचं पर्सेंटाईल आणि कॅटेगरी पाठवा. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुमच्यासाठी पाठवणार आहे की तुम्हाला कुठे ग्रेड ए मध्ये काय भेटू शकतं, ग्रेड बी मध्ये काय भेटू शकतं, ग्रेड सी मध्ये काय भेटू शकतं, याचं पूर्ण एक पर्सनलाइज अनालिसिस मी तुम्हाला याच्यावर पाठवणार आहे. आज संडे असल्या कारणाने ऑफिसवर थोडीशी गर्दी असेल, त्यामुळे मे बी सकाळी मेसेज येणार नाही, पण रात्री मी सगळ्यांना 100% रिप्लाय करणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की कुणाला फायदा होणार आहे आणि कुणाला याचं नुकसान होणार आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जर त्या 4 शिफ्ट, मी 3च शिफ्ट ज्या सांगितल्या त्या सोडून जर तुमच्या शिफ्ट असेल, तर तुमच्या पर्सेंटाईलमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ हवेत ते मला कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.